नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण भोगी सणाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर भोगीची भाजी बनवताना कोणत्या भाज्या पदार्थ वापरावेत हेही बघणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बऱ्याच जणांना भोगी सणाबद्दल काहीच माहिती नसते. मकर संक्रांतीचा सण एकूण 3 दिवस चालतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. त्यापैकी पहिला सण म्हणजे भोगी आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी. यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये 14 जानेवारी रविवारी भोगीचा सण साजरा होणार आहे. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद देणारा किंवा उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत आनंद उपभोगायचा असतो. तर भोगीच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करून अंगणात सडा रांगोळी काढावी. त्यानंतर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकावेत आणि या पाण्याने अंघोळ करावी. यामुळे येणारा ऋतू बाधत नाही असे म्हणतात. त्याचबरोबर महिलांनी डोक्यावरून अंघोळ करावी, केस धुवावेत. काही जण तर दिवाळीप्रमाणे उटणे लावून अभ्यंग स्नानही करतात. त्यानंतर नवनवीन कपडेही परिधान केले जातात. त्याचबरोबर देवांना सुद्धा पाण्यात तीळ घालून या पाण्याने अंघोळ घालावी. त्यानंतर भोगीची भाजी, तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी अशा पौष्टिक पदार्थांचा नैवेद्य सूर्यदेवाला आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करावा. आणि पुढे पूर्ण वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले जावे, घरामध्ये सुख समाधान राहावे अशी देवाकडे प्रार्थना करावी. आता आपण भोगीची भाजी कशी बनवावी, यासाठी कोणत्या भाज्या घ्याव्यात ते पाहूयात. ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला हिरवा हरभरा, पावटा, हिरवा वाटाणा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, बटाटा, फ्लावर इत्यादी भाज्या लागणार आहेत. यामध्ये तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता. ह्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर यांचं वाटण करून घ्यायचं आहे. तेलामध्ये फोडणी करताना त्यामध्ये जिरे मोहरी बरोबरच पांढरे तिळही घालावेत. मसाला परतून त्यामध्ये लाल तिखट, धणे पावडर, तुमच्या आवडीचा कुठलाही गरम मसाला घालावा. शेवटी मीठ व कोथिंबीर घालावी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा सुक्की भाजीही खूप छान लागते. हे सर्व पदार्थ मिळून बनवलेले या भाजीला भोगीची भाजी म्हणतात. या भाजीबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते. अशी भाजी का बनवली जाते तर हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या या भाज्या आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात. या सणाच्या निमित्तानं निसर्गानंच आपल्याला पौष्टिक आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बाजरी आणि पांढरे तीळ हे पदार्थ आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. त्यामुळे थंडीमध्ये या पदार्थांचा खूप फायदा होतो. त्यामुळे असे पदार्थ आवर्जून खाल्ले जावेत. तर अशी ही भोगीची भाजी गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. खायला ही अतिशय चविष्ट असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा न विसरता पौष्टिक अशी भोगीची भाजी नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली जरूर कळवा. काही ठिकाणी या दिवशी एका सवाष्ण महिलेला जेवायला बोलावतात. तिचे आदरातिथ्य केले जाते. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सवाष्णीला जेवू घातलं जातं. जेवणानंतर सवाष्णीला दान दक्षिणाही दिली जाते. काही कारणांमुळे सवाष्णीला तुमच्या घरी येणं शक्य नसेल तर या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोचता करावा. याला भोगी देणे असे म्हणतात. भोगीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी इंद्रदेवाचीही पूजा केली जाते. इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पीक यावे यासाठी प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. अशीच पिके वर्षानुवर्षे पुढेही पिकावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा मिळतो. मग या मोसमात शेतकरी या भोगीच्या भाजीचा व तीळ मिश्रित भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार प्रेमाचा अनुभव घेतो. त्यामुळे वर्षभर पुढे शेतात काम करण्यास परत सज्ज होतो. या हंगामात येणाऱ्या भाज्या आणि वनस्पतीचे धन्यवाद मानण्यासाठी हा भोगी सण साजरा केला जातो. भोगीचा सण तसं पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये साजरा होतो.
प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या नावाने हा सण ओळखला जातो. ही ठिकाणी तर बऱ्याच स्त्रिया एकत्र येऊन एकत्रित ही भाजी बनवतात. देवाला नैवेद्य दाखवून मग एकत्र या भाजीचा आस्वाद घेतला जातो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा 14 जानेवारीला भोगीचा सण अवश्य साजरा करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच छान छान माहितीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.